तर काय म्हणता मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. तर तुम्हाला वाटत असेल की आज भाऊ सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रेमला कसा काय हार घालत आहे. तर चला विषय तुम्हाला सांगतो. तर विषय आज असा आहे की सकाळी उठलं आणि आपले बाबा आई सकाळी सकाळी आंब्याचे पानं घेऊन आले होते. आंब्याचे पानं दिसले खूप काही घरी. त्याच्यानंतर हा एक दोरा दिसला. मी म्हटलं विषय काय आहे. विषय तर संध्याकाळी थोडासा माहीत होता, पण तरी विचार पडला. मी आमचं काम करतो तर मस्त फ्रेश पानं होते. तो त्याचा बंड चालत होता तो. आता तो नाही भेटत. आता हा आला ना आपले बाबा लागले होते कामी. म्हटलं मी उठायच्या अगोदरच तर ठीक आहे म्हणे, तू लाग म्हणे आपल्या कामी. तर मी आपलं फ्रेश झालो, रेडी झालो आणि आपल्या दुकानात येऊन बिलकुल थांबलो. दुकान रेडी केलं. भाऊजवळ राहते चाबी. तर आपले भाऊ यायचे होते. म्हटलं तोपर्यंत दुकानाची साफसफाई करून टाकू. बाहेरची आतमधली तर नाही करू शकलो, पण बाहेरची साफसफाई तोपर्यंत करून टाकली. आणि मग त्याच्यानंतर दुकान उघडलं. आपलं दुकान लावलं केलं, सगळं व्यवस्थित केलं एकदम. आणि आज काय तर मग आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की आजचा दिवस हा आपला हिंदू धर्मासाठी आणि शेतकरी बांधवासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा दिवस. तर मग त्या महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी मी पण आपल्या दुकानात त्याच्या तयारीत लागलो. एक धागा घेतला मस्तमध्ये चांगलावाला. आणि आंब्याचे फ्रेश पानं नव्हते घरी. काकाच्या घरी गेलो. त्याला काका म्हटलं पानं तोडून दे. काकानं पानं तोडून दिले, घरी आणले, धुतले आणि आपलं लागलो कामी. तर मग आता आपला मोबाईल पकडायसाठी कोणी नव्हतं आणि आपल्या घरी कोणी राहत नाही जास्त. म्हटलं आई पकडते का थोडंसं. आई म्हणे ठीक आहे मी आज पकडून टाकतो म्हणे, आज फोटोग्राफर बनतो म्हणे. तर आई बनली फोटोग्राफर आणि मी लागलो आपलं मस्त आंब्याच्या पानाचं तोरण बनवाले. मग आता त्याच्यासाठी जुन्या टायमामध्ये आमचे आजोबा त्या टोपलीच्या काड्या कमच्या राहते, त्या कमच्या घ्यायच्या आणि त्यानं लावायचे. आता कुठं आजोबा नाही राहिले, टोपले नाही राहिले आणि कमचे नाही राहिल्यात. मग आपण त्याच्यात दिमाग लावून टाकला. आंब्याचे पानं आणि दोरीचं जुगाड तर झालं, पण मग बाकी कमच्याचं जुगाड नाही. मग त्याच्यासाठी आपल्याजवळ तो स्टॅपलर. मग आपण स्टॅपलरच लावून टाकलं कामी. मग घेतलं पटपट मोठे मोठे पानं लावले. आई म्हणे मोठे मोठे पानं लाव म्हणे, पानातून चांगले मोठे आणले. आई मागून पुढून मस्त व्हिडिओ घेत होती. म्हटलं आई धन्यवाद, आज लय मोठं तुनं काम केलं. बाबू म्हणे तू काय म्हणे मामूली समजते का म्हणे, त्यासमोर चालत नाही, नाही तर आपण लय मोठं काम करू शकतो म्हणे. म्हणलं तू मोठंच काम करत आहे, टेन्शन नको घेऊ. म्हणलं मग आई म्हणे मला पण घेऊन घे थोडंसं व्हिडिओ. म्हणलं थांबतं तोरण तर होऊ दे, दुकानासाठी झालं म्हणे, लांब लचक तोरण बनवलं म्हणे, एवढ्या तोरणाची काही गरज नाही म्हणे, आपलं दुकानाच्या हिशोबानं तू मोठं तोरण बनवलं म्हणे. म्हणलं ठीक आहे तर धन्यवाद आई. म्हणलं तू पकडला मोबाईल आणि तोरण बनवून दिलं. तर आईला एक स्माईल देऊन दिली. मग आलं तोरण घेऊन दुकानामध्ये. मग आपला भासा होता. भासानं म्हटलं बाबू चढ दे थोडंसं टेबलवर आणि बांध तोरण. म्हणलं भासामध्ये जमन काची. म्हटलं जमते दे तुले, नाही जमन अशी काही गोष्ट आहे का. मग भासा लागला आपला तोरण बांधाले. तोरण बांधणं हे खूप महत्त्वाची गोष्ट राहते, कारण की आजचा दिवसच एवढा महत्त्वाचा आहे. तो मी तुम्हाला शेवट सांगतो काहून महत्त्वाचा आहे. तुमच्या तर लक्षात आलं असेल, नाही आलं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर तुम्ही जर रोज आपले काही ना काही नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा बरं. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मग भासानं तिकडून बांधलं आपलं तोरण. आणि म्हटलं इकडं खिळा नाही, कॉलममध्ये जात नाही खिळा. म्हटलं इकडचं शटर आहे, त्या शटरले धरून बांध. म्हटलं काही होत नाही. म्हटलं डॉक्टर साहेब आपलेच माणसं आहे, म्हटलं समजून घेते. म्हटलं मग डॉक्टर साहेब समजून घेते, नेहमी तसंच तोरण बांधतो आपण. तर मग लागलं आणि इकडून तोरण बांधून घेतलं. तोरण बांधलं. भासात टाईट घे म्हणलं तोरण, कारण की काही दिवसानंतर थोडं ढिलं पडते. हो जी म्हणे नाही पडू देत म्हणे, मी एकदम जबरदस्त बांधतो म्हणे. मग भासानं बिलकुल एकदम परफेक्ट तोरण बांधून एक काम आपलं कमी करून दिलं. तोरण बांधल्यावर दुकानाला अशी शान आली का आज खरंच खूप मोठा दिवस आहे, असं दुकानाला लक्षात आलं आणि आम्हाला लक्षात आलं आणि कस्टमरला लक्षात आलं. तर अशा रीतीनं आपण जर तोरण बांधणं रेडी झालं. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे राहते की काही लोक गुढी उभारते. तर आपण गुढीचं तर आपल्याला माहीत नाही. तर मग आपला भाऊ मस्त त्यानं झेंडा आणला, एक दंडा घेतला आणि त्याच्यात टाकला. एक फोटो काढा म्हणे. म्हटलं त्या फोटो काढण्याचं कसं जमणार भाऊ. म्हणलं सपोर्ट सिस्टीम आहे. मग भाऊचा फोटो घेतला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला तो झेंडा लावायचा. छत्रपती शिवाजी महाराजाचा झेंडा आपण प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी लावतोच. आणि माझं तरी असं म्हणणं आहे का प्रत्येकानं जो हिंदू धर्माला मानते सगळ्यासाठी कंपल्सरी नाही आहे. जो माणूस हिंदू धर्माला बांधते त्या माणसांना आपल्या घरावर एक तरी झेंडा भगव्या कलरचा बांधायलाच पाहिजे, प्रत्येक कलर. बाकी लोक आपल्या धर्मासोबत कट्टर राहते, तर आपण हिंदू लोक का बरं कट्टर नाही राहत. आपल्याला कोणती कमीपणा होते मला हेच नाही समजत. तर माझं असं म्हणणं आहे का प्रत्येकानं आपल्या घरावर एक तरी भगवा झेंडा लावायला पाहिजे. आणि ज्याच्या घरावर भगवा झेंडा समजून जातं का सगळ्या स्थिती आणि सगळ्या त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि हा झेंडा फक्त शिवाजी महाराजाचा समस्त हिंदू धर्माचा झेंडा आहे. तर शिवाजी महाराजाचा फोटो याच्यासाठी आपण घेतो की त्यामध्ये शिवाजी महाराज पण येऊन जाते आणि आपला भगवा म्हणजे आपला हिंदू धर्म पण येऊन जाते. आपण सगळ्यालाच मानतो. आपल्याला असं कोणा
धर्माबद्दल नाही, पण आपण आपल्या धर्माबद्दल कट्टर आहो. आणि मी असं म्हणतो का प्रत्येकानं आपल्या धर्माबद्दल कट्टर राहावं. आणि स्पेशली हे गोष्ट तर मी प्रत्येक हिंदूला सांगतो की त्यांना आपल्या धर्माबद्दल कट्टर राहायलाच पाहिजे. बाकी लोक राहता मग तुम्ही पण राहा ना. लोकांचा धर्म चांगला आहे पण आपला धर्म कुठं वाईट आहे मला हे तुम्ही सांगा. तर आपला धर्म एकदम जबरदस्त आहे. आपल्या धर्माबद्दल कट्टर आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तरी कमीत कमी आपल्या घरावर एक प्लेन का नाही हो, शिवाजी महाराजाचा नसेल तर प्लेन तरी भगव्या कलरचा एक छोटा मोठा जसं तुम्हाला जमन तसा एक तरी झेंडा लावून तो वर्षभर हो त्या कलर जात असन खराब होतं फाटत असन फाटू द्या. जेव्हा तुम्हाला वेळ भेटला तर तो चेंज करता, नाही भेटला तर तसाच राहू द्या, पण एक तरी तुमच्या घरावर भगवा कलरचा झेंडा फडकलाच पाहिजे. आपण आपल्या दुकानावर आणि घरी नेहमीप्रमाणे जसं फडकवतो तसं बांधला मग त्याला सगळा सपोर्ट सिस्टम त्यासाठी चांगला बांधून घ्यायचा टाईट. एकदा टाईट बांधला का मग काही होत नाही. तर मग त्या झेंड्याला आपण एक हार घालून दिला का खरंच खूप उपकार आहे या हिंदू धर्माचे आणि या भगव्या झेंड्याचे माझ्यावर आणि माझ्या समस्त हिंदू धर्मावर. त्याच्यामुळं आज आम्ही आहो. तर आपण मस्त झेंडा फडकून घेतला, झेंडा बांधून घेतला. आता तुम्ही म्हणत असाल की एवढी मोठी तयारी नेमकी आहे का, तर गोष्ट अशी आहे की या आपल्या देशात तरी कमीत कमी एका वर्षात 3 नवीन वर्ष येते. सगळ्यात पहिला 1 जानेवारी म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष, त्याच्यानंतर फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या हिंदू धर्माचं मराठी बांधवाचं जर नवीन वर्ष जर म्हणतात आपला गुढीपाडवा. तर गुढीपाडवा आजचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा दिवस, आणि गुढीपाडव्याचा दिवस आहे. आणि आपण जर समजा जर गुढीपाडव्याचा दिवस जर साजरा नाही करू तर मग कसं जमणार. मराठी माणूस आहे, मराठी माणूस मराठी धर्म साजरे केलेच पाहिजे. तो कोणताही राव, मी तर असं म्हणत नाही का कोणत्याही धर्माबद्दल काही कमी जास्त बोलत नाही, पण आपल्या धर्माबद्दल आपण कट्टर राहायला पाहिजे. लहानसा जरी सण असेल तर साजरा केला पाहिजे. आणि आजचा तर मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा एवढा मोठा सण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भरपूर असे काही महान पुरुष होऊन गेले ज्यांनी या धर्मासाठी खूप महत्त्वाचे आणि मोलाचे काम केले. आपल्याला करायचंच काय, जे गोष्ट दिली आहे आपल्याला विरासतमध्ये त्याला फक्त समोर ढकलायचं आहे. बाकी आपल्याला काय करायचं, तलवारी घेऊन तर लढायचं नाहीच नाही. मग त्याच्यापुढं आपण आपल्या दुकानावर मस्तमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बांधला मस्त डोलानं फडकत आहे. आणि त्याला पाहून आपल्याला अभिमान आहे की खरंच आपण नाही काही करू शकत ना, नाही काही करायचं, आपल्याला फक्त जे आहे ते करायचं आहे. तर आपण मस्तमध्ये झेंडा बांधला आणि एकदम डौलामध्ये फडकत आहे तो झेंड्याला हात लावला आपण मस्तमध्ये. आणि गुढीपाडवा आहे म्हणून आंब्याचे पानं त्या झेंड्याला बांधून दिले, खाली तर तोडून तर बांधलंच आपण. आणि एकदम नवीन वर्षाच्या सगळ्यांना समस्त मराठी आणि हिंदू बांधवांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि समस्त लोकांनी आपल्या धर्माबद्दल असेच एकनिष्ठ आणि कट्टर राव हे सगळ्यांना मनापूर्वक माझ्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे. तर मग तुम्ही कसं नवीन वर्ष साजरं केलं एकदा तरी नक्की कमेंट करा. आणि जमलं तर छोटासा व्हिडिओ बनवायला का लागते. माझा व्हिडिओ परफेक्ट नाही मला असं माहीत आहे, पण जे करत आहोत ते दाखवायचं आहे. प्रयत्न तर करा, चांगलं होऊन वाईट होऊन काही न करण्यापेक्षा काही केलेलं बरं असं मी म्हणतो. तर आपला मस्त नवीन वर्ष साजरं झालं. सकाळी उठलं थोडंसं एकदम फ्रेशमध्ये साजरं झालं आणि देवाला हात जोडले की देवा जसं मागचं नवीन वर्ष खूप चांगलं गेलं तसं या वर्षीचं नवीन वर्ष त्यापेक्षा चांगलं राहावं. आणि हा व्हिडिओ पाहणार आहे आणि माझ्यासोबत राहणार आहे तर प्रत्येकच लोकांचं माझ्यापेक्षा चांगलं वर्ष जावं अशीच मी देवांना हात जोडून खूप जास्त उपकार केले माझ्यावर. आणि शेवटी नाही तर सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला आपण हात घातला, हात जोडले आणि आभार मानले की मला हिंदू धर्मामध्ये जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.